अशा पद्धतीने 4 क्वार्टरमध्ये याला डिवाइड केलेलं असते. त्याची एक्सपायरी डेट आहे डिसेंबर 2026 पर्यंत हा गॅस सिलेंडर कामात येऊ शकतो. त्याच्यानंतर जर आला चुकीनं, ठीक आहे, तर याच्यामध्ये त्या प्रेशरने जेव्हा गॅस आतमध्ये टाकल्या जाते, ठीक आहे, आणि जर याचं हे कमजोर झालं बाहेरचं, तुम्हाला सांगा सिलेंडरचा ब्लास्ट होईल का नाही, बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणून कधीही एक्सपायरी चेक करून घ्यायची. त्यानंतर याची सील जेव्हा चेक करावं लागते, याच्या आतमध्ये पाणी टाकावं लागते आणि सील चेक करावं लागते. बबल्स आले तर सिलेंडर बाहेर ठेवून द्यावं लागते, ठीक आहे. त्यानंतर याचा कलरसुद्धा रेड आहे, हा डेंजरस आहे, बरोबर आहे. याला ट्रेन बसमध्ये आपण घेऊन जाऊ शकतो का, नाही घेऊन जाऊ शकतो, ठीक आहे. तर काही काही गोष्टी असतात. त्यानंतर हा गन मेटलपासून बनलेला आहे. ब्रासचं असं कोटिंग दिलेलं आहे, ब्रास लागलेला आहे का रस्ती झालेला पाहिजे. जर सिलेंडरमध्ये गॅस किती आहे हे आपल्याला ठाऊक होत नाही, पण गाडीमध्ये पेट्रोल किती आहे हे ठाऊक होते का. गाडीमध्ये पेट्रोल किती आहे, गाडीतलं पेट्रोल कशावरून नाही ते पेट्रोल मीटर असतं आहे ना. तर तसंच यामध्ये सुद्धा एक डायलमीटर दिलेलं आहे, जे तुमच्या सिलेंडरमध्ये गॅस किती आहे हे जर तुम्हाला माहीत होईल तर चांगलं होईल का नाही होईल, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण या सिलेंडरमध्ये पूर्ण भरलेला असेल तर हा जो रेड कलरवर दिसून राहिलेला आहे काटा दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, हा इकडे व्हाईटवर येईल. जसा जसा वापर होईल तसा तसा तो ग्रीनवर येईल. ग्रीनवर आला 8 ते 10 दिवस सिलेंडर चालेल. त्यानंतर जेव्हा रेडवर येईल तर 1-2 दिवसात सिलेंडर तुमचा जाणार आहे. त्यानंतर तो एंडिंगला जाईल. मला सांगायचं काय म्हणून मॅडम, 8-10 दिवस चालेल तुमचं वापरानुसार, ठीक आहे. त्यानंतर याची जी स्पीड असते आपल्या नॉर्मल रेग्युलेटरची 4200 MBR मिलीबार ज्याला आपण म्हणतो, कॅल्क्युलेट केलं तर 400 km/h च्या स्पीडनं हा प्रेशर लीक करतो. येतात का तुम्ही, हात काय करतो रेड्यूस करत असतो, ठीक आहे. आता आपण याला लावायची पद्धत एकदम नॉर्मल आहे, इजी पद्धतीनं. जसं आपण सिलेंडरला रेग्युलेटर लावतो, लावल्यानंतर ही जी ब्लॅक कलरची कॅप असते हिला खाली प्रेस करायचं आणि लावून द्यायचं. आता रेग्युलेटर लावलं असतं आणि सुरू केलं असतं तर गॅस लीक झाला असता की नसता, बाहेर आला असता की नाही आला असता, पण याच्यातून गॅस बाहेर येऊन राहिलेला आहे का, ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला रेग्युलेटर लावायचा आहे. हा रेग्युलेटर फक्त मेडिएटरचं काम करेल, गॅस इथून इथपर्यंत पोहोचवणे. पण याला ऑपरेट करून राहिलेला आहे पूर्णपणे आपला गॅस, ठीक आहे. त्यामध्ये एक लागलेलं आहे ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचं सेन्सर. जोपर्यंत तुम्ही सेन्सर ऑन करणार नाही तोपर्यंत तुमचं सिलेंडरमधून गॅस येणं सुरू होणार नाही. जसं MCB LCB लागलेले असतात, MCB इलेक्ट्रिकची जे स्विच खाली कधी घोडा पडलेला त्याला उचलावं लागते, त्याला म्हणतात MCB, ठीक आहे. याला जोपर्यंत आपण ॲक्टिवेट करणार नाही तो, आता बघा हा काटा कुठे आहे, व्हाईट याच्यामध्ये आहे, म्हणजे जवळपास सिलेंडर आज 70% भरलेला आहे, ठीक आहे. नॉर्मल रेग्युलेटरमधून गॅस लवकर फ्लो झाला असता, पण आता मला सांगा त्याला वेळ लागला का नाही लागला थोडासा, बरोबर आहे, ठीक आहे. आता याच्यावर आपण दूध ठेवतो, चहा ठेवतो, जे काही ठेवायचं असेल, ठीक आहे. कधी कधी काय होते गॅस तो विझून जातो बर्नरपासून, पण गॅस सुरू असतो का नसतो, ठीक आहे. आणि जेव्हा गॅस पसरेल तर घरामध्ये कुठे ना कुठे तरी स्फोट होईल का नाही होईल, बरोबर आहे. अशा पद्धतीने हा गॅस विजल्याच्या नंतर गॅस स्पेड व्हायला सुरू असतो की नसतो, चालू असतं. त्याच्यात काही आवाज वगैरे येऊन राहिलेला आहे का तुम्हाला, बरं. नॉर्मल रेग्युलेटर असतं तर नॉर्मल रेग्युलेटरवर आवाज आला असता आणि स्मेल झाला असता. याच्या आतमध्ये मेरिकेप्टा नावाचं केमिकल टाकलेलं असते. हवा आहे ते दिसते का आपल्याला, गॅस दिसणार आहे का, यामध्ये मेरिकेप्टा नावाचं केमिकल टाकलेलं असते. त्या मेरिकेप्टा नावाच्या केमिकलमुळे आपल्याला वास येत असतो आणि समजून येते की गॅस कुठेतरी लीक झालेला आहे. याच्यावर डायरेक्ट जर पोळ्या भाजत असाल, शेकत असाल किंवा वांगी भाजणे, पापड भाजणे असे जर कामं करत असाल तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊन राहिलेला आहे. तर करत असाल तर बंद करा, लोखंडी तव्यावरच पोळ्या शेका.
गॅसवर पोळ्या खाऊ नका डायरेक्ट. स्पष्ट सांगतो, बघून घ्या गुगलमध्ये. ठीक आहे. आता एवढा वेळ आपण बोलल्यानंतर हे गॅस पसरायला पाहिजे की नाही पसरायला पाहिजे, बरोबर आहे. आता आपण चेक करू हे गॅस पसरेल का. नॉर्मल रेग्युलेटर राहिलं असतं तर ही गॅस पसरली असती आणि भपका उडला असता की नाही उडला असता, बरोबर आहे. फ्लेम तशीच आहे, त्याच पद्धतीने जशा पद्धतीत विजला. कुठेतरी पसरलेली आहे का गॅस, चला आपण त्याला थोडा याला वापर करू. ठीक आहे. इथे काय आहे का गॅस, ठीक आहे. इथे गॅस आहे, हे बर्नरवर आहे फक्त, बर्नरच्या बाहेर नाही. आता एवढा वेळ झाला गॅसचा वास येऊन राहिला आहे का मॅडम तुम्हाला. नॉर्मल रेग्युलेटर मध्ये आला असता का नसता आला. आता एवढा वेळ झाल्यानंतर जर गॅस पेटवला तर पेटवल्यानंतर भडका उडेल का नाही उडेल, याचा उडेल ना. ठीक आहे. आता आपण बघू की हा नॉर्मल पद्धतीने सुरू होते का नाही. ठीक आहे. सुरू झाला नॉर्मल पद्धतीने गॅस, ज्या पोझिशन मध्ये बंद केला होता त्याच पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त हा जो पाईप आहे समजा मदत कट झाला किंवा निघला तर ब्लास्ट होईल का नाही होईल, होईल का नाही होईल, पक्का. ठीक आहे. अशा परिस्थितीत एकदा ब्लास्ट करून पाहू, काढून पाहू का. चल बोला, काढायचं काढून पाहू. ठीक आहे. हे सुरू आहे. काटा मागे कुठे गेला, रेडवर आला. काय केलं त्यानं, ट्रिप केलं, बंद केला. इमिजिएट काय केलं, ट्रिप केलं. त्यानंतर याचा एकदा ब्लास्ट करून पाहू आपण. ठीक आहे. काटा कुठं आलेला आहे, सेन्सर वाईट याच्यामुळे ऑन झालेला आहे.